नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर चला करूयात मेथीचे मस्तपैकी खारी पण म्हणू शकता किंवा ह्याला चटपटीत असं स्नॅक्सही म्हणू शकता. मी इथे मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच बाजूला तूप पण कडवत ठेवलेलं आहे. आपण हे तुपात करणार आहोत, डालड्याचा वापर करणार नाही आहेत. बघा मी मीठ टाकलेलं आहे बिना पाण्याचं. ही भाजी अशी कोरडी करून घ्यायची आहे. आता इथे 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी गरा घेतलेला आहे आणि यात ती भाजी तयार केली होती. बघा कशी झालेली आहे, बिनपाणीची आहे म्हणून ही टाकलेली आहे. 2 चमचे तूप आणि हे मीठ आणि लाल तिखट घातलेलं आहे. तुम्ही वाटल्यास जिरे, ओवा, तीळ घालू शकता, पण मी यात घातलेलं नाही आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे. आता हे एकजीव करून घेणार आहे. हे एकजीव झाल्यानंतर मग तुम्ही बघू शकता मी यात थोडं थोडं पाणी घेऊन मिक्स करून घेत आहे आणि हे व्यवस्थित मळून घेत आहे. घट्ट असं मळून घेतलेलं आहे मी आणि ह्याच्यावर 2 चमचे तूप टाकून मी अजून मरदून घेणार आहे. मरदल्यानंतर कसं आपलं जे पीठ असतं ते स्मूथ होतं ते होतं आणि एकदम असं लाटतानाही व्यवस्थित लाटून जातं. आता बघू शकताय तुम्ही व्यवस्थित मरदल्यानंतर ह्याला झाकून ठेवायचं आहे, कारण की यात आपण गरा घातलेला आहे. आता 2 ते 5 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत. आता इथं मी 1 वाटी घेतलेली आहे, त्यात 3 ते 4 चमचे तूप घेणार आहे आणि त्यात टाकणार आहे 4 चमचे कॉर्नफ्लोअर आणि हे व्यवस्थित मिक्स असं बॅटर तयार करून घेणार आहे, जोपर्यंत स्मूथ होत नाही तोपर्यंत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. आता हे बॅटर तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय माझं पीठही इथे मळून झालेलं आहे आणि बॅटरही तयार झालेलं आहे. बघा या प्रकारे करून घ्यायचं आहे. जरा टाईम लागतो, पण हे अप्रतिम लागतात खाण्यात आणि हे पौष्टिक असतात. लहान मुलंही खाऊ शकतात. बघा आता हे पीठ किती घट्ट झालेलं आहे. परत ह्याला मर्दायचं आहे आणि गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आपल्याला हवेत त्या आकाराचे गोळे तयार करून घ्या. बघा मी इथे केलेत त्या प्रकारे. आता गोळे तयार झाल्यानंतर मी इथे लाटून घेत आहे. बघू शकताय तुम्ही. बिन तेल बिन पीठ लावता मी लाटून घेत आहे, कारण की हे व्यवस्थित लाटले जातात तूप असल्यामुळे यात. बघा किती मस्त ना. आता हे लाटून झालेलं आहे माझं. हे जास्त जाडही लाटायचं नाही, जास्त पातळही नाही. पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता याला. आता मी हे कॉर्नफ्लॉवर ह्याला लावत आहे. बघा पावसाळा असल्यामुळे हे घट्ट झालेलं आहे, पण आपल्या हाताच्या उभेने परत हे पातळ होतं लावताना. जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. आता एका साईडनं फोल्ड करून घेतलेलं आहे बघा आणि परत कॉर्नफ्लॉवर लावत आहे. परत एका साईडनं फोल्ड करायचं आहे, परत कॉर्नफ्लॉवर लावायचं आहे, जे पीठ तयार केलेलं आहे आपण ते. आता परत एका साईडनं फोल्ड करायचं आहे, परत तीच रिपीट करायची आहे प्रोसेस. बघा कॉर्नफ्लॉवर लावल्यानंतर एका साईडनं परत फोल्ड करायचं आहे. आता झालं. आता याला पीठ लावून मस्तपैकी लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जो आकार पाहिजे तो तुम्ही देऊ शकता. मी इथं चौकोनी लाटलेला आहे, तुम्ही आयता आकार वगैरे देऊ शकता. आणि हे लाटल्यानंतर बाजूच्या कडा काढून टाकायच्या आहेत आणि मस्त असे शेप द्यायचे आहेत. जास्त जाडही लाटू नका, जास्त पातळही नाही, असं मीडियम असं लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला माझ्या व्हिडिओत दिसत असेल त्या प्रकारे. बघा आणि हे तेलात तळताना ही जी मेथी बाहेर पडत नाही, कारण की हे आपण तूप टाकून व्यवस्थित असं मळून घेतलेलं होतं म्हणून. बघा ह्या प्रकारे आपले चौकोन झालेले आहेत. मी दाखवायची विसरली होती, परत एकदा दाखवतो. हे बघा या प्रकारे. आता मी इथे अजून एक पोळी करून दाखवत आहे, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल कसं करायचं आहे ते. बघा तीच प्रोसेस करायची आहे. परत लाटून घ्यायचं आहे, पाहिजे तो आकार. झालं. आता इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. तुम्ही बघू शकता तेलात टाकल्यानंतर किती छान असे फुगत आहेत ते. बघा आणि हे जोपर्यंत गोल्डन होत नाही तोपर्यंत. आणि हां, सगळ्यात मेन गोष्ट हे आपल्याला हाय फ्लेमवर तळून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे. मस्त ना. आणि हे पावसाळा असल्यामुळे की नाही आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं, म्हणून हे केलं तरी चालतं. हे खरं तर हे पावसाळ्यातच खाण्यासारखी गोष्ट आहे. बघा किती छान ना. आणि मी इथे तोडूनही दाखवलेले आहे तुम्हाला. किती मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती रेसिपी. बघा ही मी दुसरा साचा टाकलेला आहे इथं तळून घ्यायला. तो पण किती व्यवस्थित असं फुगलेला आहे. बघा मस्त ना. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा. बघा आता मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे त्याप्रमाणे किती गोल्डन असं कलर आलेला आहे. आता हे काढून घ्यायचं आहे एका भांड्यात. सगळे असे तयार झालेले आहेत माझे आणि बघा किती कुरकुरीत आणि मस्त दिसत आहेत. मी असं
खुसखुशीत झालेले आहेत बघा. मस्त ना. आणि मेथी आहे तशी आहे, तेलात निघालेलीही नाही आहे बघा. मस्त ना. आता बघा किती छान अशी घडी पण पडलेली आहे आणि बघा कशी कुरकुरीत खमंग अशी झालेली आहे बघा. मस्त ना. तुम्ही पण नक्की ट्राय